स्मार्ट प्रीपेड मीटरच्या योजनेस नागरिकांकडून विरोध होत असल्याचे सांगत आहे. काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. यामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेस सरकारने तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रति मीटर खर्च हा 12,000 रुपये लावण्यासाठी येतो. यामध्ये रिचार्ज करावा लागेल आणि रिचार्ज संपताच विद्युत पुरवठा खंडित होईल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. रात्री बेरात्री रिचार्ज संपल्यावर सर्वसामान्य व्यक्तींनी काय करावे असे म्हणत वीज वितरण कार्यालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिजिटल मीटर बद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी मीटर लावण्याचा त्यांचा तो घाट आहे, त्याचा मी प्रथम निषेध करतो. कारण पहिलेच इथला सर्वसामान्य माणूस, कष्टकरी माणूस, शेतकरी माणूस ह्या महागाईने ग्रासला आहे आणि यातल्या आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर वीज वापरा, हे काही सर्वसामान्य लोकांना, कष्टकरी लोक, शेतकरी लोकांना पटलं नाही आहे. कारण प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला सांगता येणार नाही. आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं तर सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि ते आम्हाला न कळत कापल्या जाईल. आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची? अरे, आपला देश हा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांचा देश आहे. तुम्ही डिजिटल लाईन करा ना, आम्ही त्याला आमचा नकार नाही आहे. पण आधी लोकांना शोधणं करा, आधी लोकांना शहाणं करा, नंतर तुम्ही प्रीपेड मीटरबद्दल लोकांमध्ये त्याची भावना पोहोचवा. कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा, इथं गरीब लोकांचा लॉस आहे, याचा घाटा आहे, याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे. त्याच्यामुळे आम्ही यांचा आज निषेध आंदोलन इथे केलं आहे. जो होता त्याचा आम्ही आज इथे होळी केली आहे. शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मीटर 6,000चं आहे, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते मीटर 12,000ची वाढीव रेटने तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे. म्हणून तो 6,000चा जो तफावत आहे, हा 6,000 तफावत कोण आणि कुठून कशी भरून काढणार आहे हे गव्हर्नमेंटने अजून क्लिअर केलं नाहीये. हा शेवटी पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे, गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे. म्हणून आमच्या पैशाची अशी विटंबना किंवा अशी दुराग्रह किंवा दुरुपयोग आम्ही करू देणार नाही. MSEDCLचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे धोतमारे साहेब, आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे जेणेकरून आमच्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या भावना ह्या गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवाव्या आणि आमचे जे डिजिटल मीटर आहे सध्या थांबवून त्याचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही मान्य करतो, आम्ही त्याला पुरस्कार करतो. पण इथले जोपर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये याची अवेअरनेस येत, जागरूकता येत नाही, तोपर्यंत ते लावायचं नाही, आमचं असं म्हणणं आहे.